नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड हडको भागातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी दत्त जन्मानिमित्त 7 दिवसीय या ठिकाणी सप्ताह आयोजित केला होता। 7 दिवस या ठिकाणी वेगवेगळे भजन असतील, कीर्तन असतील, वेगवेगळे या ठिकाणी पंगत असतील, सर्व काही कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले होते। त्यानिमित्त या ठिकाणी आपण भक्तांशी चर्चा करत आहोत। काय सांगणार साहेब? इथे कितीतरी वर्षापासून 30-40-35 वर्षापासून इथं हा कार्यक्रम घेतला जातो। या याच्यामध्ये या कार्यक्रमामध्ये 7 दिवसाचा सप्ताह असतो। या सप्त्यामध्ये सकाळपासून सकाळी 5 पासून संध्याकाळी 11 पर्यंत किंवा 10:30 पर्यंत कार्यक्रम असतात। सकाळी 5 वाजता पांडुरंगाची आणि रुक्मिणी मातेची पूजा होऊन, अभिषेक सकाळी होऊन आणि काकडा आरतीचं सगळं होऊन 8 वाजता कार्यक्रम सकाळी संपतो। नंतर 9 ते 10 पर्यंत इथे गाथा भजन असतंय। गाथा भजनामध्ये बरेच भजनी मंडळी आणि वारकरी थांबलेले असतात। त्यानंतर 10 ते 11 पर्यंत गाथा भजन झाल्याच्या नंतर महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम असतोय। तेच नंतर पार पडल्यानंतर संध्याकाळी 5 ते 6-7 पर्यंत हरिपाठ चालते। हरिपाठानंतर 8 वाजल्याच्या पुढे 8 ते 10 पर्यंत हरिकीर्तन असते। या कीर्तनामध्ये खूप दूरदूरचे साधू संत येतात, खूप भजनी मंडळी असतात आणि हा कार्यक्रम चांगल्या रीतीने दररोजचा पार पडला असतो। असा हा 7 दिवसाचा कार्यक्रम, त्यामध्ये एकादशीच्या दिवशी गीता जयंती येते, गीता जयंतीचं कीर्तन असतंय। त्यानंतर दत्त जन्माचा कार्यक्रम असतोय। आज हा दत्त जन्माचा कार्यक्रम इथं भव्य प्रमाणामध्ये सादर झालेला आहे आणि सगळे लोक व्यवस्थित येऊन 11 ते 11 पासून 1:30 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत नंबर 1 चे चंद्रकांत महाराज उस्माननगरकर यांचं हरिकीर्तन झालं आणि त्याने दत्त जन्मावर एकदम सगळ्याला आनंद होईल असं रीतीने कीर्तन केलं आणि आता सगळे जेवण भोजनाचा कार्यक्रम चालू आहे। याप्रमाणे इथे उद्याच्याला आता या 7 दिवसाची सांगता होऊन पुन्हा सगळा भंडारा ते काला पेला सगळा होतोय आणि पालखी निघते देवाची आणि सगळ्याची सांगता 7-8 दिवसाच्या नंतर संपत्ती त्या कार्यक्रम। या ठिकाणी आपल्यासोबत बरेचसे भाविक आहेत। आपल्यासोबत या ठिकाणी गोविंदराव लालाराव भोकरे पाटील हे देखील आहेत, ते की या ठिकाणी या दत्त भक्त आहेत। या ठिकाणी 7 दिवस त्यांनी देखील या ठिकाणी दत्त मंदिरामध्ये या ठिकाणी कार्यक्रम केला होता। काय सांगा? मंदिरामध्ये दरवर्षी दत्त जयंतीनिमित्त मूर्ती स्थापना झालेली आहे। त्या दत्तमूर्ती स्थापनेवर आपण दरवर्षी सप्ताह कार्यक्रम वार्षिक उत्सव म्हणून नेहमी दरवर्षी करता आणि दरवर्षी या वार्षिक उत्सवात सर्व आपल्या हडकोतील सर्वजण पंक्ती वगैरे देतात, देणगी देतात आणि यावर्षी नवीन म्हणजे मंदिराचा जीर्णोद्धार, कळसाचा जीर्णोद्धार, कळस बांधकाम जीर्णोद्धार बांधकाम चालू आहे। त्याच्यामुळे देणगी महिला लेकी बाळीची देणगी म्हणून महिला या ठिकाणी कळसाला देणगी देणं चालू आहे, बांधकाम चालू आहे आणि वार्षिक सप्ताहानिमित्त भरपूर मोठा उत्सव आणि 7 दिवस पंक्ती, दररोज सकाळ संध्याकाळ पंक्ती असतात। जेवायला भोजनाची महाप्रसादाची व्यवस्था पंक्तीवाले सर्वजण करतात। आजची व्यवस्था हे दत्त जन्माची महाप्रसादाचे नियोजन समितीने केलेलं आहे, परंतु या अन्नदाते आमचे बालाजी सावकार रहाटकर यांची अन्नदानाची महाप्रसादाची व्यवस्था त्यांनी केलेली आहे आणि उद्याचा काल्याचे कीर्तन आहे। काल्याचा महाप्रसाद 7 दिवसाच्या 8 दिवसाच्या त्या साप्ताहिक आपला कार्यक्रमाची उद्याला सांगता आहे। आज दत्त जन्माचा मोठा उत्सव चांगल्या पद्धतीने काम झालेला आहे। या ठिकाणी आपल्यासोबत या कार्यक्रमाला जे पूर्ण या ठिकाणी अन्नदानाचं जे आजची पंगत आहे, आजचा जो या ठिकाणी अन्नदान केलेला आहे, सिडकोसह नांदेड शहरात सुप्रसिद्ध असलेले बालाजी रहाटकर, जे की सिडको हडको परिसरामध्ये रहाटकर किराणा नावाने सुप्रसिद्ध आहे, त्यांनी आपल्या नावाबरोबर या ठिकाणी दान देखील भक्तांना देण्यासाठी या ठिकाणी जे पंगत आहे त्यांचं आयोजन केलेलं आहे। त्यानिमित्त या ठिकाणी रहाटकर सावकार यांच्याशी आपण चर्चा करतो। काय सांगाल? दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपले पंक्तीचा कार्यक्रम चालू आहे आणि आनंदामध्ये लोक जेव्हा आस्वाद घेत आहेत। या ठिकाणी बरेच माणसं असतात की देवाच्या भक्तीमध्ये विलीन असतात, जे की बोलण्यामध्ये त्यांना हे नसतं, परंतु या ठिकाणी देवामध्ये ते अतिशय चांगल्या प्रकारे काम करतात। त्यानिमित्त या ठिकाणी
बालाजी रहाटकर यांच्याशी आपण चर्चा केली। या ठिकाणी आपण बऱ्याच भक्ताची चर्चा करतो, काय सांगणार आजच्या कार्यक्रमाविषयी? अखंड हरिनाम सप्ताह हा कार्यक्रम दरवर्षीच असतोय आणि सर्व 8 दिवस हा कार्यक्रम भजन कीर्तनात असतात आणि सर्वांच्या शेवटची पंगत म्हणजे दत्तजन्माचा विशेष कार्यक्रम असते आणि त्यामध्ये राटकर शावकारची पंगत पूर्वीपासून आहे, आतापर्यंत सारखं चालू आहे। कीर्तनाच्या भजनी मंडळाचं सर्व नियोजन ते आमच्याकडे असते। मंदिराचे अध्यक्ष माननीय गोविंदराव पाटील वगैरे हे आहेत, यांच्यातर्फे सर्व यांच्या नियोजनाखाली सर्व हा कार्यक्रम चालतो। काय सांगणार भक्तांना? भक्तांना काय सर्व लोक भरपूर मदत करतात आम्हाला आणि शिस्त आमच्या मंदिरामध्ये व्यवस्थिशीर चालते। 12 महिने पूजा असते, पहाटे आणि रात्री पण भजन असते। 2 टाइम, पहाटे देवाचं पूजा आणि पाकड्याचं भजन असते। 12 महिने असा कार्यक्रम चालतो। हडको विठ्ठल रुक्मिणी मंदिर या ठिकाणी आपण आहोत। या ठिकाणी आज दत्त जन्मानिमित्त या ठिकाणी भंडाऱ्याचं आयोजन केलं होतं, त्यानिमित्त या ठिकाणी आपण भक्तांची चर्चा केली। या ठिकाणी अतिशय उत्साहात 7 दिवसीय सप्ताह देखील संपन्न झालेला आहे। त्याचा उद्या या ठिकाणी शेवटचा दिवस म्हणजे या ठिकाणी काल्याचा महाप्रसाद आहे। तेव्हा ही बातमी आपण जिथूनही पाहत असाल तेव्हा उद्या देखील आपण या कार्यक्रमाला अशाच रीतीने सर्वांनी यावं। या ठिकाणी CM न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड, धन्यवाद।